महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या 8 व महिला व बालकल्याण समितीच्या 16 सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी महासभा झाली। या सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ झाला। सभेत महापौर सुरेखा कदम यांनी महानगरपालिकेच्या निवडीनंतर प्रथमच झालेल्या गटनोंदणीनुसार गटनेत्यांच्या शिफारशी स्वीकारल्या। नव्या गटनेत्यांनी दिलेली पाकिटे उघडूनही पाहिली नाही। महानगरपालिकेच्या प्रत्येक सभेत नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र माईकची व्यवस्था केलेली असते। प्रत्येक नगरसेवकापुढे स्वतंत्र माईक असायचा, मात्र आजच्या सभेत सर्व नगरसेवकांसाठी फक्त एकच माईकची व्यवस्था केल्याने सभेच्या सुरुवातीलाच या माईकवरून बराच गोंधळ उडाला। नगरसेवक स्वप्नील शिंदेसह इतर नगरसेवकांनी महापालिका आयुक्त व महापौरांना चांगलेच धारेवर धरले। मॅडम कोणीच हे सभेची आहे ना जसं आपल्या तुम्हाला बोलणं मागवण्यासाठी आता उभं राहून बोलण्याची तुम्हाला माहित नाही तुम्ही फुकट नाही आलो फक्त सदस्य निवडीचे आम्हाला कुठलाही खो घालायचं नाही किंवा प्रशासनाला अडवायचं नाही, पण ही जी पद्धत आहे की माईक द्यायचं नाही, या पद्धतीमुळे आम्ही निषेध करतोय। आम्हाला कुठल्याही गोष्टीचा काही म्हणणं नव्हतं, सभा आम्हाला चालवायची होती, सोडून द्यायची होती, आम्ही कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालायला या ठिकाणी आलेलो नव्हतो। पण हे झाली ना ती बाकीच्यांना बोलायचं असेल ते काय करणार? हे दोन माईक सुद्धा आम्ही उठलो त्यावेळेस मिळाले नाही
पहिल्यांदाच प्रथा पाहतो आम्ही माईक नाही ठेवायची. जे तुम्ही प्रशासनाचं ज्यांनी जे हलगर्जीपणा केलाय ना त्याच्यावर आयुक्त साहेब तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बी माहिती मला बी माहिती आहे या पालिकेतल्या कोणत्या तरी म्हणजे राजकीय माणसांनी सांगितलं माहीत काढणार नाही. प्रशासन एवढं मूर्ख करायचं प्रशासनाने ज्या अधिकारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त असलेले 8 आणि महिला व बाल कल्याण समितीच्या 16 सदस्यांच्या निवडीसाठी आज सभा घेण्यात आली. या सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ झाला. सभेत महापौर सुरेखा कदम यांनी महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या गट नोंदणीनुसार गटनेत्यांच्या शिफारशी स्वीकारल्या. नव्या गटनेत्यांनी दिलेली पाकिटे उघडूनही पाहिली नाहीत. स्थायी समिती सदस्य निवडीनंतर महापौर सुरेखा कदम यांनी महिला व बाल कल्याण समिती सदस्यांची नावे जाहीर केली. महापौरांनी निवडी जाहीर केल्यावर भारतीय जनता पार्टीच्या मनीषा बारसकर, मालन ढोणे, राष्ट्रवादीच्या खाजाबी कुरेशी, नीता घुले, इंदर कौर गंभीर यांनी व्यासपीठासमोर येऊन आमच्या निवडी करू नका. ज्यांनी आमचे नाव सुचवले ते गट नेते आम्हाला मान्य नाही. आमच्या सदस्य पदांचे राजीनामे आम्ही सभागृहात जाहीर करत असल्याचे सांगून महापौरांचा निषेध नोंदवला. काँग्रेसच्या वतीने सुवर्णा कोतकर, रुपाली वारे, सुनीता कांबळे यांची दिलेली नावे न स्वीकारल्याने त्यांनीही व्यासपीठासमोर येऊन निषेध नोंदवला. स्थायी समिती तसेच महिला व बाल कल्याण समिती सदस्यांच्या निवडी करताना महापौर सुरेखा कदम यांनी भारतीय जनता पार्टीचे नूतन गटनेते सुवेंद्र गांधी यांच्या शिफारशी न स्वीकारल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. महासभेनंतर पत्रकारांशी बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम व सुवेंद्र गांधी यांनी याबाबत खासदार दिलीप गांधी यांच्याशी बैठक घेऊन निर्णय जाहीर करू असे सांगितले. तर राष्ट्रवादीचे संपत बारसकर व स्वप्नील शिंदे, कुमार वाकळे यांनी न्यायालयावर आमचा विश्वास असून शिवसेनेच्या या सत्तेच्या गैरवापराबद्दल न्यायालयात दाद मागू असे सांगितले. पक्षाच्या कारभारावर नाराज होत शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेविका दीपाली बारसकर यांनी आपल्या नगरसेविका पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महापौर सुरेखा कदम आणि दिलीप गावडे यांना दिले. पक्षीय कारभारावर नाराज होऊन मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा व आयुक्तांकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावा असे महापौरांना दिलेल्या निवेदनात दीपाली बारसकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते समद खान हे खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात कारागृहात असल्याने न्यायालयाकडून परवानगी घेऊन ते सुमारे 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर पोलीस बंदोबस्तात महापालिकेत आले होते। त्यांनी सभागृहात विरोधी बाकावर बसत स्थायी समिती व महिला व बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडीसाठी शिफारस पत्रेही दिली। समद खान यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।